मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी एक ट्युटोरियल सांगितलेलं आहे, ज्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला युनिट 1चं जेवढे काही मी व्हिडिओज 11 शिकवलेले आहेत तुम्हाला, ते परत एकदा बघायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्या ट्युटोरियलच्या वहीमध्ये त्या सगळ्या नोट्स प्रिपेअर करायचे आहेत तुम्हाला आणि त्याचं सध्याच्याला PDF करून मला पर्सनल अकाउंटवर टाकायचे आहे आणि जेव्हा केव्हा रेग्युलर कॉलेज चालू होईल तेव्हा ती नोटबुक ट्युटोरियलची सबमिट करायचं आहे। हे तुमचं पहिलं ट्युटोरियल असेल। आज आहे तारीख 7, 10 तारखेचा वेळ दिलेला आहे, अजून 4 दिवस शिल्लक आहेत। तर मला परत एकदा सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही हे सगळं काळजीपूर्वक करा। आजच्या पिरियडमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल शिकणार आहोत, त्याच्यामध्ये फ्रॉम क्लोरोबेन्झीन। प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघताना पहिली मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन। काय मेथड आहे बघा। Chlorobenzene is reacted with aqueous sodium hydroxide, sodium phenoxide is formed, which on acid hydrolysis to give, पहिल्यांदा chlorobenzene is reacted with aqueous sodium hydroxide, sodium phenoxide is formed, which on acid hydrolysis to give हे तुमचं फर्स्ट प्रिपरेशन आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन। काय म्हणणार स्टेटमेंट सांगा बरं। व्हेन क्लोरोबेन्झीन इज रिएक्टेड विथ aqueous sodium hydroxide, sodium phenoxide is formed, which on acid hydrolysis to give phenol, लिहा रिएक्शन। दोन स्टेप मध्ये प्रिपरेशन आहे।
पहिल्या स्टेपमध्ये सोडियम फिनॉक्साइड तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं ॲसिड हायड्रोलायसिस होऊन फिनॉल तयार होतो. दुसरी मेथड आहे फ्रॉम क्युमिन. या क्युमिनलाच अजून एक नाव आहे आयसोप्रोपिल बेन्झीन. याला अजून एक नाव काय आहे? आयसोप्रोपिल बेन्झीन. का हे झाला तुमचा क्युमिन आयसोप्रोपिल बेन्झीन. ऑन ऑक्सिडेशन या क्युमिनचं आयसोप्रोपिल बेन्झीनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर हे दोन्ही ऑक्सिजन या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इन्सर्ट होतात. Cumene hydroperoxide is formed, which on further acid hydrolysis, त्याचं जर पुन्हा ॲसिड हायड्रोलायसिस केलं phenol and acetone is formed. काय म्हणणार स्टेटमेंट सांगा बरं. when cumene on oxidation with gives cumene hydroperoxide, which on acid hydrolysis to give phenol, ही सुद्धा रिएक्शन 2 स्टेप मध्ये आहे. लिहून घ्या सगळेजण. तिसरं प्रिपरेशन आहे महत्वाचं 3 स्टेप मधलं. फ्रॉम बेन्झीन
सल्फोनिक ॲसिड बघा कशा पद्धतीने आहे सगळेजण. पहिल्या स्टेपमध्ये SO3H म्हणजे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड is reacted with sodium hydroxide. Sodium benzene sulfonate is formed. पहिल्या स्टेप मध्ये ते तयार झालेलं घ्या. सोडियम बेन्झीन सल्फोनेट is heated with sodium hydroxide. Is heated with sodium hydroxide. Sodium phenoxide is formed. Sodium phenoxide is formed. Which on acid hydrolysis sodium phenoxide which on acid hydrolysis to give फिनॉल. असं हे 3 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. काय काय सांगा बरं. पहिल्या स्टेप मध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिड इज रिएक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम बेन्झीन सल्फोनेट इज फॉर्मड विच ऑन. इथं रिएक्शन केलं, इथं हिट केला. फरक बघा. तुम्ही म्हणसाल इथं पण सोडियम हायड्रॉक्साइडची रिएक्शन आहे, इथं पण सोडियम हायड्रॉक्साइडची रिएक्शन आहे. काय फरक आहे. इथं साधी रिएक्शन आहे, इथं हिट केलेला आहे. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड इज रिएक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम बेन्झीन सल्फोनेट इज फॉर्मड विच ऑन फर्दर हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड इज फॉर्मड विच ऑन फर्दर acid hydrolysis to give phenol. लिहा स्टेटमेंट अगोदर. when बेन्झीन सल्फोनिक ॲसिड is reacted with sodium hydroxide. Sodium benzene sulfonate is formed. Comma
which on further heated with sodium hydroxide. Sodium phenoxide is formed. Which on acid hydrolysis to give फिनॉल. लिहून घ्या बोर्डावरल्या रिॲक्शन 3 स्टेप मध्ये लिहिला बघा व्यवस्थित. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. तिन्ही स्टेप वेगवेगळ्या लिहा. महत्वाचं प्रिपरेशन आहे. एक सेपरेट प्रिपरेशन सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते एक्झाम मध्ये. हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. एकच प्रिपरेशन विचारलं जाऊ शकतंय. प्रत्येक रिॲक्शन मध्ये स्टेटमेंट लिहायचं. आणि तुम्ही एक सवय लावा, व्हिडिओ बघत असताना वही सोबत ठेवायची. जे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी केलेली वही आहे, जसं वर्गामध्ये बसून करता तसं केलात तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल, नाहीतर होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिनॉलचे 3 प्रिपरेशन बघितलेले आहेत. अजून एक प्रिपरेशन राहिलेलं आहे ॲनिलीन. ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू. आज आपण इथेच थांबू.